मी माझे सेंद्रिय बागकाम आणि आता मी सेंद्रिय शेती शिकतेय त्याच्यामध्ये मला आलेले अनुभव आणि मी जे शिकतेय मला जे आता समज येतेय सेंद्रिय शेतीबद्दल सेंद्रिय बागकामाबद्दल ते अनुभव तुमच्या समोर आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला खूप कौतुक वाटतं RSSचं आणि एस्पेशली कोथरूड कर्वेनगरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा विषय असा वेगळा घेतलेला आहे. पर्यावरण जो खरोखर त्यांना जाणीव आहे की हा किती महत्वाचा आहे आजकालच्या जे चाललेलं आहे आजूबाजूला त्या परिस्थितीमध्ये हा खूप महत्वाचा एक विषय आहे. पर्यावरण म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्यातला एक सुंदर समतोल असतो. पण आज पर्यावरण बिघडत चाललेलं आहे. आपण रोज बातम्या वाचतो, सकाळमध्ये श्वास गुदमरतोय वगैरे असं हेडलाईन, आणि खरोखरच आज पर्यावरण खूप बिघडत चाललेलं आहे. आपल्या आजूबाजूचं हवा, पाणी, माती ह्याचं पोल्युशन, प्लास्टिकचं पोल्युशन सगळीकडे आहे. आणि माफ करा मी माझ्या मोडक्या तोडक्या मराठीमध्ये प्रयत्न करते, तर मध्ये मध्ये इंग्लिश शब्द येते. पण काय झालंय की एक त्याचं कारण आहे की माणूस निसर्गापासून आज खूप दूर चाललेला आहे. मातीचं महत्व म्हणा किंवा आज वेगवेगळ्या ऋतूमध्ये निसर्गामध्ये काय बदल होत आहेत ह्याच्या जाणीवा जरा कमी झालेल्या आहेत. आपण आज पालापाचोळा याला कचरा म्हणतो आणि तो कचरा कितीतरी जाळतात आमच्या आजूबाजूला. पण हा कचरा नसतो, हा पालापाचोळा हे आपल्याला खरं आपण निसर्गापासून लांब गेले आपलं निसर्गाचं काय प्रयोजन आहे हे कळत नसतं. हा पालापाचोळा म्हणजे झाडं पानं शेड करतात, ती एक जमिनीवर आच्छादन करण्यासाठी असतं. आता उन्हाळा येणार असतो, शिशिर ऋतूमध्ये पानझड होते. आता ग्रीष्म येणार असतो म्हणजे वैशाख. तर उन्हाळ्यामध्ये मातीखाली मातीमध्ये करोडो जीव जंतू, मुंग्या, कीटक असतात आणि त्यांना ऊन लागू नये, पाण्याची बचत व्हावी, इव्हॅपोरेशन होऊ नये ह्याच्यासाठी ती पानझड झालेली असते. त्यामुळे जमिनीवर हे आच्छादन असतं त्यांच्यासाठी आणि त्यांचं हे अन्न असतं जीवजंतूंचं. कधीही माती उघडी नसते निसर्गामध्ये कायम पानांनी झाकलेली असते. तुम्ही जंगलामध्ये कधी गेले तर तुम्हाला कायम दिसेल की पानं सगळीकडे पडलेली आहेत आणि तीच जिवंत माती असते. आणि कुठेतरी एखादी वाट अशी दिसली तुम्हाला की पायवाट असते, तिथे झाडं उगवत नाहीत, ती मृत माती असते, कारण त्याच्यावर आच्छादन नसतं पालापाचोळ्यांचं. नंतर येतो पावसाळा. पावसाळ्यामध्ये 1-2 पाऊस झाले की लगेच सगळीकडे गवत येतं, सगळीकडे तण येतं. तणनाशक मारतात शेतकरी. पण हे तण काय असतं, ह्या तणामध्ये बारीक बारीक मुळं असतात त्यांची, म्हणजे त्याला फायब्रस रूट्स म्हणतात. ती माती पकडण्यासाठी असते, कारण पुढे पावसाळा येणार असतो आणि टॉप सॉइल जी सगळ्यात चांगली महत्वाची असते ती वाहून जाऊ नये. आपली शेतातून म्हणा, आपल्या बागेतून पण म्हणा, ती वाहून जाऊ नये ह्याच्यासाठी निसर्ग ती निर्मिती करतो छोट्या छोट्या तणांची, छोट्या छोट्या झाडांची. रानभाज्या त्यावेळेला खूप आपल्याला मिळतात. ही निसर्गाने केलेली सगळी सोय असते. निसर्गामध्ये खूप इंटेलिजन्स असतो, मातीमध्ये इंटेलिजन्स असतो खूप. आणि हा पक्षी प्राणी सगळ्यांना समजतो. फक्त मानव आता त्याच्यापासून दूर गेलेला आहे. आपल्याला तो इंटेलिजन्स समजत नाही. म्हणजे का असतो इंटेलिजन्स बघा, मातीमध्ये फळ टाकलं तुम्ही, काही दुसरं टाकलं की ते सडून जातं, पण बिया टाकल्या तर बिया सडून नाही जात, बियातनं रोप येतं. माती प्रचंड इंटेलिजंट असते. पण आजकाल आपण दूर गेलो आहे. पण भारतीय परंपरेमध्ये निसर्गाशीच आपले सगळे सण जोडलेले आहेत. तुम्ही कुठलंही घ्या, वटपौर्णिमा घ्या, नागपंचमी घ्या, गुढीपाडवा, आणि हे निसर्ग जपायला आपले सण आहेत. निसर्गाशी एक नातं तयार करायला हे आपले सणांचं प्रयोजन आहे. निसर्गाचं शोषण करून कधीच विकास होत नाही, जो आता चाललेला आहे. आपल्या परंपरेत कधीच नाहीये असं शोषण. जगा आणि जगू द्या हेच ब्रीदवाक्य, हीच जीवनशैली आहे भारतीय परंपरेमध्ये. पण आज बघतो आपण की सगळी झाडं मोठी मोठी तोडून अशा सिमेंटच्या इमारती उभ्या आहेत. ॲस्बेस्टॉस, सिमेंट, ॲस्फाल्टचे रस्ते, पेवमेंट,
आणि काय होतं, हे जे सिमेंट काचा असतात परत हे सगळे उष्णता शोषून घेतात दिवसभर आणि ते हळूहळू गार होतात आणि त्यामुळे काय होतं, हवा गरम राहते, आजूबाजूची हवा खूप तापलेली असते म्हणून ते तापमान वाढ होते. त्याच्यामध्ये वाहनं खूप वाढलेली आहेत, त्यांची इंजिन तापलेले असतात, ती अजून गरम वारं येतं, त्यांचे वायू असतात वेगळे वेगळे, ते ह्या गरम हवेमध्ये बिल्डिंग्सच्या आजूबाजूच्या मिक्स होतात आणि ग्राउंड लेवल ओझोन असे गॅस, रासायनिक क्रिया जास्ती जलद होतात उष्णतेमध्ये आणि असे गॅसेस वेगळे वेगळे तयार होतात ज्यांनी आपला श्वास गुदमरतोय, आपल्याला त्रास होतोय आपण म्हणतो, ते ह्या प्रदूषणामुळे सगळे होत आहेत. त्यात झाडं कमी झालेली आहेत, आपल्याला त्रास होतो, तसं जैवविविधता आहे आपल्या आजूबाजूला, त्यालाही प्रचंड त्रास होतो. आपण बघतो की चिमण्या आपण म्हणतो कमी झालेल्या आहेत. चतुर आज तुम्ही बघता, चतुर आम्ही लहान होतो तेव्हा त्यांच्या शेपटीला असे दोऱ्या घालून आम्ही खेळायचो, थवेच्या थवे चतुरांचे दिसायचे. आता चतुर आपल्याला दिसत नाहीत. हे चतुर त्यांचं मुख्य अन्न डास असतात, वटवाघुळं डास खातात, पण आज वटवाघुळांचं हॅबिटॅट सगळी झाडं नष्ट झालेली आहेत, त्यामुळे डास वाढलेले आहेत. अन्न साखळीतनं 1-2 जरी कमी झाले तरी दुसरं मग पेस्ट वाढत जातो. आज कावळे, कबुतर ह्याच्यामुळे वाढलेली आहेत, कारण बाकीचे पक्षी पण कमी झालेले आहेत. ह्या इमारतींमुळे पक्ष्यांनाही त्रास होतो, कारण पक्षी उडताना त्यांच्या दिशा बदलतात, मग मध्ये इमारती आल्या की कारण झाडांच्या लेवलला उडत असतात पक्षी आणि सडनली इमारती आल्या की त्यांच्या दिशा बदलतात, त्यांना जास्ती ऊर्जा लागते, वाऱ्याच्या दिशा बदलतात, वाऱ्याबरोबर ते उडत असतात. त्यामुळे जेव्हा इमारती उंच उंच होतात, झाडांपेक्षा खूप उंच इमारती होतात, तेव्हा आपल्याला वर जंगलं करायची गरज असते. म्हणजे सिमेंटची जंगलं झाली तर आपल्याला झाडांची जंगलं करणं भाग आहे आपल्या टेरेसेसवर. आणि काय झालंय की कुठल्याही शहरामध्ये हजारो एकर अशा टेरेसेस आहेत, रूफटॉप्स आहेत की ज्या वापरल्या गेलेल्या नाही आहेत. नुसते डिश अँटेना म्हणा किंवा काही भागात सोलरच्या पॅनल्स लागलेले आहेत, पण आपल्याला हे हजारो एकर हे रूफटॉप्स आहेत जे आपल्याला हिरवे करता येतात आणि याची जंगलं करता येतात. आणि हे खूप सोपं आहे, याला अर्बन टेरेस फॉरेस्ट असं म्हणतात. आणि हेच उत्तर आहे पर्यावरणाचा. आज हवा जी पोल्यूट झालेली आहे त्याला उत्तर आज झाडं लावणंच आहे आणि तेही टेरेसेसवरच झाडं लावणं आहे. आणि आपण करू शकतो, खूप सोपं आहे. ह्याच्यासाठी आपण जंगलं करायची, छोटी छोटी जंगलं म्हणतात ती करता येतात. आता मी केलंय माझ्या टेरेस गार्डन मध्ये, म्हणून मला ते समजतंय की माझं घर किती गार राहतं. एकदम टॉप फ्लोअरला असून सुद्धा खालचं खूप गार असतं, म्हणजे नियरली 8-10 डिग्री टेम्परेचर कमी असतं. तर काय करता येतं, मागच्या बाजूला आपण नेहमी उंच झाडं लावायची आणि जवळजवळ झाडं लावायची, उंच झाडं अशी लावायची की ज्यांना खूप कमी पाणी लागेल, कमी देखभाल करता येईल, अशी आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये लावता येतात. एकाच प्रकारची पण लावता येतात. म्हणजे कण्हेर, मागची मोठी झाडं लावायची. कण्हेर घेतली तुम्ही, कुंती कामिनी घेतली, आज सोनचाफा घेतला, पारिजातक घेतलं, मोरपंखी घेतली ज्यांच्याकडे सावली आहे, ऑल व्हिटॅमिन घेतलं, अशी 3 झाडं अशी दाट लावायची. 3-4 झाडं तुम्ही अशी लावा. मोठा टेरेस असेल तर 10-10 प्रकारची अशी झाडं लावा तुम्ही बाजूला, अशी मोठी पण जवळ जवळ लावायची. त्याच्यानंतर मध्यम, आणि ह्या मागच्या झाडांना शॉर्ट ट्रीज म्हणतात किंवा टॉल श्रब्स, हीच कॅटेगरी निवडायची आपल्या टेरेसेसवर. नंतर मध्यम उंचीची घ्यायची, म्हणजे कोरंटी असते, नंतर ओवा असतो ज्याला खूप पाणी लागत नाही, इन्शुलिन, आणि मोठ्या मोठ्या पानाची घ्यायची, कर्दळ असते. ही ट्रॉपिकल झाडं असतात ज्यांची खूप मोठी मोठी पानं असतात, हेलिकोनियाज असतात. गवत असतं कितीतरी प्रकारचं जे पक्ष्यांना घरटी बनवायला उपयोगी होतं. तर गवत पण तुम्हाला लावता येतं समोर, खूप प्रकारचे गवत. ऊस पण एक प्रकारचं गवत आहे. मी पण ऊसाचा प्रयोग केला आणि ऊस इतका छान येतो. 2-3 कांड्या जरी लावल्या तुम्ही, 1 कांडी जरी लावली तरी त्याच्यातनं ऊस, आणि 2 वर्ष आता माझ्याकडे पॉटमध्ये मस्त ऊस आहे, कारण ऊस गवतच आहे. तर तुम्हाला ऊस पण म्हणजे स्वस्तामध्ये पण तुम्ही लावू शकता. तुम्हाला काही जास्त इन्व्हेस्ट करायचं नसेल तर आपल्या किचनमध्ये कितीतरी बिया असतात, आपण मूग टाकू शकतो, ज्वारी टाकू शकतो, मोहरी टाकू शकतो आणि झाडं उगवू शकतो. छोटी छोटी येतील फक्त मोहरीची वगैरे.
पण असं दुसरी लेवल आणि तिसरी अगदी छोटी छोटी झाडं, म्हणजे आपल्याला अगदी काही नसेल तर रताळा लावलं आपण छोटं तरी ते सगळीकडे असं पसरत जातं. रताळ इतकं सोपं आहे उगवायला, आणि अशा 3 लेवलमध्ये केलं तर चांगलं जंगल होऊ शकतं आपल्याकडे. आता कशामध्ये लावायचं तर सिंटेक्सच्या टाक्या पाण्याच्या असतात, किंवा क्रेट्स असतात फळांचे, अजून खूप असे आपण रिसायकल अपसायकल प्लास्टिक जे आपल्याकडे असतात, ड्रम असतात, निळे ड्रम, ते कापायचे, असे उभे किंवा आडवे पण कापता येतात, त्याच्यामध्ये भाज्या लावता येतात. क्रेट्स, फळांचे क्रेट्स, प्लास्टिकचे क्रेट्स, 20-20 लिटरचे बॉटल्स, कॅन्स असतात, ते कापून त्याच्यामध्ये लावता येतात. ड्रेनेज चांगलं पाहिजे. आता त्याच्यात पॉटिंग मीडियम काय करायचं तर पालापाचोळा खाली भरपूर घालायचा आणि हलकं करायचं ते, म्हणजे 50 ते 60% कंपोस्ट, 20% 20 ते 30%च फक्त माती, आणि बाकी भुस्सा घालायचा, भाताची तुसं घालायची, नीमपेंड घालायची, कोकोपीट घालायचं आणि भरायचं. आणि दर महिन्याला मात्र घरचं कंपोस्ट जे आपण करतो तर घरचं कंपोस्ट, त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रियंट्स असतात झाडाला लागतील ते एक मूठभर घरचं कंपोस्ट घालायचं. ही शाश्वत बाग होते, ही सस्टेनेबल बाग होते. मी करते हे, आणि ह्याला तुम्हाला काही फवारायला लागत नाही. तुम्हाला भाज्या घेता येतात बाजूला, मोठ्या पॉटच्या बाजूला पालकाच्या बिया टाकल्या, मेथीच्या बिया टाकल्या, धणे टाकले, मेथ्या तुमच्या टाकल्या किचन मधल्या, तरी खूप छान भाजी येऊ शकते. रताळ्याची पानं तुम्हाला वापरता येतात. खूप सोपं आहे हे करणं, मी करते हे सगळं. त्यामुळे असं एक जंगल आपल्याला खूप इझिली करता येतं. आच्छादन करायचं, सगळं पालापाचोळा टाकायचा, म्हणजे पाणी खूप कमी लागतं, आणि जवळजवळ ठेवली झाडं की असं जंगल झालं की ते पक्ष्यांना आवडतं, त्यांना शेल्टर मिळतो, त्यांना घरटी करतात. ते सोनचाफ्याचे पानं शिवून माझ्याकडे शिंपी पक्षी कितीतरी घरटी करतो. त्यामुळे सोनचाफा म्हणा ही अशी सगळी जवळ लावायची, पाणी कमी लागतं आणि एक इन्शुलेटिंग असं होतं. तर असं नक्की आपण करू. आपली जंगलं, आपले रूफ टॉप्स आहेत, बाल्कनी आहेत, अशा प्रकारची जंगलं करू. दुसरं आहे मातीचं प्रदूषण. आपण घरामध्ये खूप डिटर्जंट्स वापरतो, केमिकल्स, कपडे धुवायला, भांडी घासायला, फरशी पुसायला वगैरे इतके वापरतो. शॅम्पूज, सोडियम लॉरेल सल्फेट्स असतात जे खूप हार्मफुल असतात आपल्या हेअर फॉलिकल्सला. तर हे सगळे सिवेजमध्ये जातात, म्हणजे ग्रे वॉटर म्हणतात. आपल्याकडे साधारण 10 सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, आणि पार्टली ट्रीट करतो, आणि हे पाणी मग नदीमध्ये आणि मातीमध्ये सोडलं जातं. हे इतकं पॉयझनस, विषारी असतात हे सगळे केमिकल्स. तर खूप नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत. आपण ह्या सगळ्यासाठी रीठ ह्यापासून केलेली मी बायो एन्झाईम्स आपण घरीच करू शकतो, तर हे वापरावं. दुसरं मातीचं पोल्युशन म्हणजे गावामध्ये आपलं अन्न गावातून येतं, ग्रामीण भागातून येतं, त्यामुळे तिथली माती आता मृत झालेली आहे पूर्णपणे. हरित क्रांतीनंतर 68 पासून हरित क्रांती चालू झाली, खूप जास्ती उत्पादन येण्यासाठी. तेव्हा हाय यील्ड सीड्स वापरल्या आधी, आणि नंतर हायब्रिड सीड्स वापरल्या. ह्या बियांना प्रचंड रासायनिक खतं लागतात, कीडनाशकं लागतात, तणनाशक आणि बुरशीनाशकं घालतात, आणि पाणी प्रचंड लागतं. आता त्याचे इफेक्ट्स आता आपल्याला दिसायला लागले आहेत गावामध्ये. 0.2% फक्त कार्बन राहिलेलं आहे. ह्याचं काय होतं, ह्याचा परिणाम काय होतो 0.2% कार्बनचा. जे आपण अन्न खातो, भाज्या खातो, त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स, जी पोषक तत्व असतात ती खूपच कमी येतात, आणि त्यामुळे तो परिणाम होतो. आणि हे रासायनिक कीटकनाशकं असतात, ते कशाच्या बेसिसवर कामं करतात की त्यांच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन्स असतात, जे किडीच्या मज्जासंस्थेवर काम करतात. आणि हे न्यूरोटॉक्सिन्स फक्त किडीला मारत नाहीत, सगळ्या मित्र कीटकांना मारतात, सगळ्यांना मारतात, आणि आपल्यामध्ये त्याचे रेसिड्यूज राहतात. हळूहळू रेसिड्यू राहून मग बायो अक्युम्युलेशन म्हणतात याला, आणि तो परिणाम आता आपल्याला अल्झायमर, डिमेन्शिया, हे सगळं जे दिसतंय, कॅन्सर, हॉर्मोनल चेंजेस. त्यामुळे आपण सेंद्रिय अन्न खाल्लं पाहिजे. आणि खूप गट आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे अजून एकच टॉपिक मी घेते. सेंद्रिय खरंच अन्न खा. तुम्ही चांगले अन्न खाल्लं तर तुम्हाला औषध लागणार नाही, चांगले अन्न नाही खाल्ले तर औषधाचा उपयोग होणार नाही. हे पद्मश्री डॉक्टर खादरवालींचं वाक्य आहे. आणि सेंद्रियच खा. नंतर एक अन्नदाता सुखी भव आपल्याकडे म्हणतात, पण शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे. आता मागच्या महिन्यात पर्यावरण अहवाल आलाय, आणि त्याचं कारण आहे बीटी कॉटन. हे बीटी कॉटन काय आहे की बीटी म्हणजे
जेनेटिकली मॉडिफाईड बिया मॉन्सेटो कंपनी जी बायरनी घेतली आहे ही विकते आपल्या शेतकऱ्यांना. हे जेनेटिकली मॉडिफाईड सीड बियांना खूप खतं, खूप रासायनिक खतं, खूप कीडनाशकं हे सगळं लागतं. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, खूप पाणी लागतं. सावकारांकडनं ते लोन घेतात आणि ते फेडता येत नाही शेतकऱ्यांना आणि आत्महत्या होतात. म्हणजे त्यांना मग पैसे मिळतात गव्हर्नमेंटकडनं. हे खूप वाईट आहे. हे आता चालू झालंय. 5,000 वर्षापासून विदर्भामध्ये कॉटनची शेती होती आणि आपल्याकडे हजारो व्हरायटीजचे कॉटन होते. सेंद्रिय शेती असायची, जीवनशैली पशु आधारित होती, मिश्र पल्सेस मिलेट्स ते घेत होते आणि असं कधी इतका इनपुट प्रॉब्लेम आला नाही. तर आपण देशी बियाणं, हे जे राहीबाईंचं काम आहे, तिजनबाईंचं काम आहे, हे इतकं महत्वाचं काम आहे. सीड फ्रीडम मुवमेंट नाही तर ही वंदना शिवांनी चालू केली आहे. आपल्या देशी बिया ह्या आपण जपल्या पाहिजेत. आपण शहरामध्ये पण मी पण लावलेले आहेत राहीबाईंकडनं घेवडे वाल घेऊन आणि ते इतके सुंदर येतात, भरघोस पीक येतं, त्याचं किडी येतात पण पक्षी खातात आणि आपण तशा देशी बियाणं घेऊन आपण लावू शकतो आणि देशी बियाणाचं संवर्धन करू शकतो, एनकरेज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण निसर्ग जपूया आणि पर्यावरण वाचवूया. धन्यवाद.